नमस्कार मित्रांनो, तर स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये. तर आज निघालो होतो आम्ही शेगावला. आज एकादशी होती. एकादशीच्या निमित्ताने आम्ही निघालो होतो दर्शनाला. तर तयारी केली, सकाळी उठून सर्व कामं केले आणि निघालो शेगावला. ते दोघंजण, आम्ही आणि आमचा एक छोटा मुलगा, आम्ही तिघंजणं निघालो शेगावला. जाता जाता अकोल्यातच पहिले नाश्ता करून घेतला. घरी काही स्वयंपाक बनवला नव्हता. मग मुंगवडा, मेंदूवडा आणि मंचुरियन घेऊन सर्वांनी नाश्ता केला. नाश्ता केल्यानंतर आम्ही निघालो गायगावला गणपतीचं घेतलं दर्शन. तर कोण कोण येत होतं गायगावला, जे कोणी येत असतील त्यांनी कमेंटमध्ये सांगा कोणी पाहिलं हे गायगावचं मंदिर. तर गायगावचं मंदिर बघा कसं आहे. इथं बोरं विकायला होते, केळी चिप्स, फुलं, हार, सर्व प्रकारचे इथं फराळाचे पदार्थ भेटत होते. तर आम्ही हार फुलं घेतले आणि गेलो आतमध्ये. हे बघा गणपतीचं मंदिर. तर चला आता आपण पूजा करूया आणि दर्शन घेऊया. असा आवार आहे तिथचा गणपतीचा. हे बघा गणपतीचं मंदिर. चतुर्थीला खूप गर्दी असते बरं का इथं. तुम्ही पण जा कधी वेळ मिळाला तर. जागती ज्योत म्हणून गणपती महाराजांचं हे प्रसिद्ध मंदिर आहे गायगावचं. तर चला आपण पूजा करू आणि दर्शन घेऊ. तर हार फुलं घेतले आणि आम्ही निघालो दर्शनाला. हराळ फुलं, गुलाबाचे फुलं, पांढरे फुलं, असे मस्त प्रकारचे फुलं दिले होते आणि प्रसाद 10 रुपयातच दिला होता त्यांनी. आणि गेलो नंतर गणपतीची पूजा केली. हे बघा गणपतीचं मंदिर. तर शेगावला जाता जाता आम्ही पहिले गणपतीचं दर्शन घेतलं आणि नंतर शेगावला गेलो. इथं पूजा करून घेतली. हार फुलं वाहून गणपतीची पूजा केली आणि जे काही वाटलं ते गणपतीला आम्ही मागितलं आणि सुखी ठेव म्हटलं बाबा. नेहमी काही येणं होत नाही, तुम्ही बोला असाल तेव्हा येणं होते. हे बघा इथं हराळ फुलं हार वाहतात गणपतीला आणि पूजा केली आणि निघाल्यानंतर काही व्हिडिओ घेतले, फोटो घेतले आणि काही व्हिडिओच्या क्लिपा घेतल्या आणि बसलो थोडा वेळ. तर बाय बाय मित्रांनो. कसा वाटला माझा ब्लॉग कमेंटमध्ये नक्की सांगा.